अमेरिकेचा भारतावर 26% टेरिफ लावण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रेसिप्रोकल टेरिफ लावण्याची घोषणा केली। अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अमेरिकेचा हा निर्णय घेण्यात आला आहे। भारत अमेरिकन उत्पादनावर 52% टेरिफ लावतो म्हणून अमेरिका निम्मा टेरिफ आकारणार। चीनवर 34%, युरोपियन युनियनवर 20% आणि दक्षिण कोरियावर 25% टेरिफ आकारण्याचा निर्णय घेण्यात आला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26% प्रतिसादी टेरिफ लावण्याची घोषणा केली। तर ट्रम्प यांच्या मते भारत अमेरिकन उत्पादनावर 52% टेरिफ लावतो, त्यामुळे अमेरिका त्यावर निम्मा म्हणजे 26% टेरिफ लावणार आहे। याशिवाय चीनवर 34%, युरोपियन युनियनवर 20%, तर दक्षिण कोरियावर 25% आणि जपानवर 24% टेरिफ लावले। 5 एप्रिलपासून सर्व आयातींवर 10% बेसलाईन टेरिफ लागू होईल, तर 9 एप्रिलपासून प्रतिसादी टेरिफ प्रभावी होईल। या निर्णयामुळे भारत अमेरिका व्यापार संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता। अमेरिकेने भारतावर 26% टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला। अमेरिकन उत्पादनावर भारत हा 52% टेरिफ लावतो, त्यामुळे त्याच्यापेक्षा अर्धा म्हणजे 26% टेरिफ आता अमेरिकेने भारतावर लावण्याचा निर्णय घेतला। संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळणकरजी जोडले आहेत। शैलेंद्रजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अमेरिकेने एक निर्णय घेतला असं दिसतंय। अमेरिकेने आता भारतावर 26% टेरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय। याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात आगामी काळात? भारत आणि अमेरिकेमध्ये जो एकूण व्यापार आहे हा 130 अब्जाचा व्यापार आहे। साधारणतः प्रतिवर्षी 88 अब्जाच्या वस्तू आपण भारताला निर्यात करतो। यामध्ये जेम्स आणि ज्वेलरी साधारणतः 16 अब्ज डॉलर्सच्या आहेत। साधारणतः 13 अब्ज डॉलर्सच्या ॲटो पार्ट्स ज्या आहेत, ॲटो इंडस्ट्रीला लागणारे जे स्पेअर पार्ट्स आहेत ते आपण करतो। नंबर 3 ला काही केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्स येतात। नंबर 4 ला ॲग्रिकल्चर, फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्ट्स येतात। यामध्ये ह्या 4 वस्तू आपण प्रामुख्याने अमेरिकेला निर्यात करतो। प्रतिवर्षाची निर्यात ही 88 अब्जाची आहे आणि आता हा जो 26% टेरिफ लावला गेलाय त्यातनं प्रिलिमिनरी एस्टिमेट असं आहे की साधारणतः 7 अब्ज डॉलरचा फटका हा भारताला बसू शकतो। परंतु यामागे आपण ऑलरेडी अमेरिकेबरोबर व्यापार कराराविषयीची बोलणी चालू आहे। एक मिनी ट्रेड डील लवकरच अमेरिकेबरोबर स्वाक्षरी करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहोत आपण आणि त्याच्या माध्यमातून काही अमेरिकन प्रॉडक्ट्स असे आहेत की ज्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी ही आपण कमी करण्याची शक्यता आहे। ऑलरेडी आपण हार्ले डेव्हिडसन वरची इम्पोर्ट ड्युटी ही कमी केली आहे। अमेरिकन बर्बन व्हिस्कीज वरची इम्पोर्ट ड्युटी आपण कमी केलेली आहे। पंतप्रधान मोदी मागच्या महिन्यामध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले असताना साधारणतः 22 प्रॉडक्ट्स वरची इम्पोर्ट ड्युटी पण आपण कमी केलेली होती। मला असं वाटतं की आणखीनही आपण 4 व्हीलर्स असतील किंवा आणखीनही अमेरिकन ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स विशेष करून अमेरिकन बदाम, अमेरिकन सफरचंद जे भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावरती विकले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुधाची भुकटी जी आता जिम इंडस्ट्रीमध्ये व्हे प्रोटीन म्हणून ओळखली जाते, त्यावरची इम्पोर्ट ड्युटी 19% पर्यंत आपण लावतो, ती कमी होण्याची शक्यता आहे। 42% इम्पोर्ट ड्युटी आपण अमेरिकेच्या ॲग्रिकल्चर प्रॉडक्टवरती लावतो, ती कमी होण्याची शक्यता आहे। मला असं वाटतं यातनं नक्की मार्ग निघेल, पण निश्चितपणे सुरुवातीच्या काळामध्ये भारताला हा मोठा धक्का आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। शैलेंद्रजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा की आता ज्या प्रकारे अमेरिकेने टेरिफ संदर्भातला एक महत्त्वाचे जे निर्णय घेतले जे 5 एप्रिलपासून लागू होणार आहेत, याचा नेमका आता आंतरराष्ट्रीय बाजारावरती काय फटका बसू शकतो? व्यापार युद्ध सुरू होऊ शकतं का? याचा निश्चितपणे आंतरराष्ट्रीय जागतिक व्यापारावरती परिणाम होणार आहे। एक तर जागतिक व्यापार कोरोना महामारीनंतर पूर्णपणे कोलमडला आहे। जागतिक विकास दर हा 3 ते 4% वरती नाहीये। जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांचा जीडीपी ग्रोथ रेट देखील 3% वरती नाहीये। अशा वेळेला निश्चितपणे इम्पोर्ट ड्युटी लावल्यानंतर जे 4 प्रमुख एक्सपोर्टर आहेत त्यामध्ये कॅनडा, मेक्सिको, चायना आणि भारत ह्या 4ही एक्सपोर्टर्सवरती मोठा परिणाम होणार आहे। व्यापार मंदावण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि ज्या वेळेला व्यापार मंदावतो त्यावेळेला स्वाभाविकपणे तेलाच्या किमती ह्या वाढण्याची शक्यता आहे, कारण कोरोना काळामध्ये व्यापार मंदावला होता आणि त्यावेळेला जे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत त्यांनी ऑइलचं प्रोडक्शन कमी करून टाकलं होतं। जेव्हा ऑइलचं प्रोडक्शन कमी होतं त्यावेळेला ऑब्व्हियसली जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढतात। कदाचित आता जी 84
डॉलर प्रति बॅरल ही ऑइलची प्राइस आहे ती 88 किंवा $100 पर्यंत जाण्याची शक्यता येत्या काळामध्ये नाकारता येत नाही. सोन्यामधल्या गुंतवणुकी वाढतील कारण सध्या ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये जागतिक बाजारामध्ये जी अनिश्चितता असुरक्षितता निर्माण होणार आहे, शेअर मार्केट बऱ्यापैकी कोसळलेले आहेत. त्यामुळे सोन्यामधले इन्व्हेस्टमेंट पुढच्या काळामध्ये वाढू शकतात. तेलाच्या किमती या वाढू शकतात. असे महत्त्वाचे परिणाम पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये आपल्याला दिसून येतील. नक्कीच शैलेंद्रजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.